आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय, म्हैसाळच्या पाण्याची लेखी हमी, सोनाळचा रास्ता रोको स्थगित। 7 ऑगस्टपासून दोड्डानाला तलावाकडे सलग 12 दिवस पाणी सोडणार। कार्यकारी अभियंत्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे। पावसाअभावी खरीप पिके करपण्याच्या उंबरठ्यावर असताना आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी जत चडचण मार्गावरील सोन्याळ फाटा येथे जोरदार रास्ता रोको आंदोलन छेडले। शेकडो शेतकरी व ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिय्या देत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली। काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। अखेर म्हैसाळ पंपगृह विभाग क्रमांक 2च्या कार्यकारी अभियंत्यांनी 7 ऑगस्टपासून पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन शांततेत स्थगित करण्यात आले। कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या अधिकृत पत्रानुसार 7 ऑगस्टपासून सांगोला वितरिका क्रमांक 1 व 2 पूर्णपणे बंद करून दोड्डानाला तलावाकडे पाणी वळवण्यात येणार असून त्यानंतर सलग 12 दिवस सोन्याळ ओढ्यामार्गे पाणी सोडण्यात येणार आहे। या लेखी हमीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले। यापूर्वी प्रशासनाला निवेदन देऊन 4 ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। त्यानुसार मंगळवारी सकाळी मोठ्या संख्येने शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध संघटनांचे पदाधिकारी सोन्याळ फाटा येथे एकत्र आले। खरीप हंगाम धोक्यात आल्याने आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र झाल्याने म्हैसाळचे पाणी तातडीने सोडा ही एकमुखी मागणी आंदोलकांनी लावून धरली। आंदोलनाची माहिती मिळताच म्हैसाळ योजनेचे उपविभागीय अधिकारी अनिकेत पाटील, शुभांकर पाटील, शाखा अभियंता विशाल वाघमोडे व इर्शाद शेख घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा करून पाणी पुरवठ्याचे नियोजन स्पष्ट केले। मात्र शेतकरी प्रतिनिधींनी तोंडी आश्वासन नाकारत लेखी आदेशाची ठाम मागणी केली। त्यानंतर कार्यकारी अभियंत्यांनी अधिकृत पत्र देऊन पाणी सोडण्याची हमी दिली आणि त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। यावेळी उपसरपंच विजयकुमार बगले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामचंद्र हतळी पाटील, संजय कुमार बिरादार, महादेव निवर्गी, तमाराय बगली, बसवराज पुजारी, प्रदीप पाटील, सिद्धराय मुचंडी, नितीन शिंदे, रफिक नदाब, मल्लिकार्जुन मुचंडी, सुरेश तेली, शिवानंद माडग्याळ, भीमराव मलाबादी, साहेबांना जमखंडी, शिवानंद परीट, मकबूल नदाब, मल्लिकार्जुन पांढरे यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते। सांगली जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती तमनगौडा रवी पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संतोष पाटील तसेच मार्केट कमिटीचे माजी उपसभापती महादेव अंकलगी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांना जाहीर पाठिंबा दिला। शेतकरी प्रतिनिधींनी लेखी आश्वासनाचे स्वागत केले असले तरी 7 ऑगस्टपासून नियोजनानुसार पाणी सोडले नाही तर याही पेक्षा तीव्र आंदोलन उभारले जाईल असा स्पष्ट इशारा प्रशासनाला देण्यात आला। लेखी हमीने निवळला तणाव। सोन्याळ फाटा येथे सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र म्हैसाळ पंपगृह विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी पाणी सोडण्याची तारीख आणि कालावधी लेखी स्वरूपात जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांचा विश्वास वाढला। त्यानंतर आंदोलन शांततेत स्थगित करण्यात आले आणि वाहतूकही पूर्ववत सुरू झाली। आणि आता 2 महिने झाला मंगळवेढा आणि सांगोल्याला चालले। आमचं हक्काचं पाणी आम्हाला पूर्ण क्षमतेनं तिकडे गेट बंद करून देणार असेल तर आम्ही इथून उठतो, नाही तर उठत नाही। दोड्डानाला पर्यंत पोहोचायला पाहिजे। दोड्डानापर्यंत पाणी पोहोचायला पाहिजे। तुमच्या मागणीवर काल विभागीय कार्यालयात मीटिंग झाली। त्यानुसार तुमच्या मागणीनुसार 8 तारखेला वरचे सांगोला आहे आणि सांगोला गेट बंद करून आपण पूर्ण क्षमतेने पाणी तुम्हाला सोडत आहोत। 7 तारखेला बंद करतो आणि 8 तारखेपासून आपल्याला पूर्ण क्षमते, आता ऑलरेडी चालू आहे पण पूर्ण क्षमतेने पाणी हे 8 तारखेपासून तुम्हाला पोहोचवू। काय झालं आतापर्यंत तुम्ही आश्वासन द्यायचं झाले, आतापर्यंत पाणी आम्हाला 2 वेळा 3 वेळा आम्ही जात हेल्पटा मारले, रस्ता रोकोचं 2 वेळा निवेदन दिले, तोपर्यंत तुम्ही यायचं असं उठवायचं आतापर्यंत आले। इथून पुढे पाणी नाही आलं तर काय करायला पाहिजे तुम्हीच सांगा। सांगा योजनेचं पूर्णपणे नियोजन केलेलं आहे। टप्प्याटप्प्यात एक गाव आपण संपवतो मागणं, तशी संपवण्याचं मागणं गेट बंद होत आहेत आणि आपल्याला पाणी 100% यावेळी भेटेल, काय अडचण येणार नाही। साहेब डोळा नाही, त्यांची पाण्याची वाट बघून बघून डोळे गेले त्यांचे। तुम्ही पाणी सोडा, पाणी चालू आहे म्हणून 2-3 मोटरचं तेवढं चालू करू नका। साहेब आम्ही एक अपंग व्यक्ती बोलतो साहेब, आम्हाला पाणी नाही सोन्याळ गावाला काय। आता 2-3 वेळा आम्हाला खोटी आश्वासनं दिले, पाणी पाहिजे साहेब, आम्हाला प्यायला पाणी नाही, डोळे दिसत नाही। कितीतरी वृद्ध लोक, दिव्यांग लोक आहेत साहेब, गावात जनावर आहे साहेब, जनावर कुठं सोडायचं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे साहेब। त्याचं काय पर्याय तुम्ही सोडून आजच्या आज आम्हाला पाणी भेटायला पाहिजे साहेब। ते पुढे दोड्डानाला या ठिकाणी
त्या पाण्याचं पोच व्हायला पाहिजे. लोक रोज निवेदन द्यायचं, हे निवेदनाचं काय प्रत्युत्तरच नाही आहे साहेब. मग आमचं वाली कोण आहे? आम्हाला जगायचं का मरायचं आहे तुमचा प्रश्न आहे. जगा म्हणता का मरा म्हणता? एवढं आमचं नम्र विनंती आहे साहेब, पाणी आजच्या आज सोडायलाच पाहिजे. साहेब निवेदन तारखा नकोय. जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.